तुझ्या सोबतीने ज्या आजच्या भागाची सुरुवात होते नुपूर पासून, तर आता इथे मल्हार संजनाच्या साडीला पिन लावत असतो. तेवढ्यातच नुपूर येते. तर आता तिला धक्काच बसतोय काय चाललंय म्हणून. तर आता संजना एन्जॉय करत असते मल्हार तिच्या साडीला पिन लावायचं बघून. तर आता इथे मल्हार म्हणतो नाही ना. तर आता तेवढ्यातच हे बघतात संजना आणि मल्हार की समोर नुपूर थांबलेली असते म्हणून. नुपूर अगं ते काय झालं, माझ्या साडीची पिन निघाली आणि मला लावता येत नाही ना असं म्हणते संजना. म्हणून मी मल्हारची हेल्प मागितली असं म्हणते ती. अगं संजना, या गोष्टी पुरुषांना जमतात का असं म्हणते नुपूर. हा असं म्हणतो मल्हार. मी लावून देते असं म्हणते नुपूर. प्लीज असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, मल्हार पिन देतो नुपूरला. तर आता ती पिन लावते. तर आता मल्हार म्हणत असतो नाही नाही मी करत नव्हतो म्हणून, असं तो आता सांगत असतो नुपूरला. तर आता नुपूरची पिन लावून होते. ठीक आहे असं म्हणते नुपूर. हा हा हो हो असं म्हणते संजना. थँक्स असं म्हणते ती. येते मी असं म्हणून आता संजना निघून जाते तिथून. तर आता बघा प्रेक्षक हो, तिथे फाईल पण ठेवलेली असते तीही घेऊन जाते ती. तर आता मल्हार म्हणतो "मी काहीच नाही केलेलं आहे. मी आलो इथे, मी ब्लेझर काढला, ब्लेझर इथे ठेवला आणि इथे आली ती फाईल मध्ये काहीतरी प्रेझेंटेशन दाखवायला. मी प्रेझेंटेशन बघत होतो तेवढ्यातच ती जाताना तिचा पदर अडकला. तिने सांगितलं मला ती पिन लावायला, मी काहीच नाही केलं असं म्हणतो मल्हार. रोज एक्सप्लेनेशन द्यायची काहीच गरज नाही असं म्हणते नुपूर. सांगितलेलं बरं, नाहीतर नुपूर खानविलकरांच्या मनात काहीतरी वेगळंच यायचं असं म्हणतो तो. तर आता नुपूर म्हणते मला या सगळ्याचं काहीच वाटत नाही असं म्हणते ती. अच्छा असं म्हणतो मल्हार. ओके असं म्हणतो मल्हार. ठीक आहे, पण बाय द वे साडीत काय गोड दिसत होती ती आज असं म्हणतो मल्हार. आणि तिचा परफ्यूम असं म्हणतो मल्हार. असं वाटलं असं म्हणतो मल्हार. काय वाटलं असं म्हणते नुपूर. असं वाटलं विचारावं कुठला परफ्यूम आहे असं म्हणतो मल्हार. आणि काय सुंदर रंग होता तिच्या साडीचा, तिचा परफ्यूम, तिचे कानातले काय सुंदर दिसत होतं असं म्हणतो मल्हार. साडीला पिन लावायला जवळ गेलो होतं ना तिच्या, त्यामुळे नीट बघता आलं सगळं असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूरला वाईट वाटत असतं बघा प्रेक्षक हो. खरंच आज जर तू थोडी उशिरा आली असतीस ना, तर कदाचित असं म्हणतो मल्हार मी आले म्हणून तुम्हाला दोघांना लांब जावं लागलं, असं दुःख होतंय तुम्हाला असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार म्हणतो मी हो म्हटलं तर होतंय दुःख म्हटलं तर असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर चिडते. मला तुमच्याशी बोलून वेळ नाही काय घालवायचंय. मला साडीला पिंडा लावल्यांच्या व्यतिरिक्त अजून खूप सारी कामं आहेत असं म्हणते ती. असं म्हणते तिने आता तिथून चिडून निघून जाते बघा प्रेक्षक होती. तर आता मल्हार मुदाम केलेलं असतो तसं. तर आता इथे मल्हार हसतो. तर आता इथे संजना आणि ताडी बोलत असतात. तर आता इथे नुपूर बघते लांबून. सागरिका मॅडम, संजना, या दोघी सिक्रेट बोलल्यासारखं का बोलतायत असं म्हणते नुपूर. तर आता ती ऐकण्याचा प्रयत्न करते. तर आता इथे ताडी म्हणते संजनाला तू साडी नेसून मल्हारला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतेस ते चांगलंच आहे, पण आज जो काय प्रकार केलास ना तसा परत करू नकोस. जरा घाई होती असं वाटते मला असं म्हणते ताडी. नीट ऐकू येत नाहीये, काहीतरी सिरियस डिस्कशन सुरू आहे असं म्हणते नुपूर. जरा जवळ जाऊन ऐकायला हवं असं म्हणते नुपूर. तर ती ऐकायला येते. मॅम मी मल्हारच्या आणखीन जवळ येण्यासाठीच प्रयत्न करत होते असं म्हणते संजना. हो माहितीये मला, मीच सांगितले तुला असं म्हणते ताडी. एकावर एक घाव घालायचा म्हणून मीच सांगितले तुला असं म्हणते ताडी. एवढी पण घाई करू नकोस की त्याला डाऊट येईल. त्याला जर डाऊट आला ना तर तो तुझ्यापासून दूर जाईल असं म्हणते ताडी. येस मॅम असं म्हणते संजना. नुपूर हे सगळं ऐकत असते. मुळात म्हणजे हा जो काय ची प्रकार केलास ना आतमध्ये परत करू नको असं म्हणते ताडी. जरा कमी कर हळूहळू, नाहीतर एक दिवस अशी वेळ येईल ना असं म्हणत असते ताडी. तेवढ्यातच नुपूर ऐकते. आणि आता हे दिसतं बघा प्रेक्षक हो ताडीला सगळं की नुपूर ऐकते म्हणून. तर आता इथे नुपूर आतमध्ये येत असते, म्हणजे जिथे ताडी आणि संजना थांबलेले असतात ना तिथे. तर आता इथे ताडी म्हणते आज खूप काम आहेत ऑफिसमध्ये असं म्हणून आता विषय बदलतात बघा प्रेक्षक हो ते दोघी. आणि आता इथे ताडी बोलायला लागते की आज खूप कामं आहेत ऑफिसमध्ये असं वगैरे. आणि नुपूर मात्र त्यांच्याकडे येतच असते. जा असं म्हणते आता ताडी. तर तेवढ्यातच नुपूर येते. तेवढ्यातच आता कॉल आलेला असतो ताडीला. हॅलो असं म्हणते ताडी. हा कुठे आहे तुम्ही असं म्हणते ताडी. नाही नको केबिन मध्ये नाही, थांबा मी 5 मिनिटात आली असं म्हणते ताडी. तर आता नुपूर सगळं ऐकत असते. तर आता नुपूर विचार करत असते काय चाललंय यांचं म्हणून. तर आता इथे ताडी ऑफिसला आलेली असते. कुठे आहे तुम्ही असं म्हणते ताडी. कारमध्येच आहे, तुमचीच वाट बघतोय मी असं म्हणतो तो माणूस. समोर सिल्वर कार गाडी आहे, त्या कारमध्ये पैसे ठेवा आणि तिथून निघून जा असं म्हणते ती. ठीक आहे मॅडम असं म्हणतो तो माणूस. तर बघा प्रेक्षक तो माणूस आता उतरतो. तर आता सिल्वर कलरची गाडी तिथेच असते. तर आता तो पैसे घेऊन आलेला असतो. तर आता इथे नुपूर बघते त्या माणसाला. तर आता नुपूरला दिसतं काय चाललंय म्हणून. तर आता पैसे ठेवतो बघा प्रेक्षक तो माणूस गाडीमध्ये. नुपूरला हे सगळं दिसलेलं असतं. ताडी पण तिथेच असते आणि आता तिला कळतं की पैसे ठेवलाय त्या माणसाने म्हणून. तो माणूस आता आपल्या गाडीमध्ये बसतो आणि आता तो निघून जातो बघा प्रेक्षक हो. नुपूर मात्र बघतच असते काय होत होतं तिथे, काय असेल त्या बॅगमध्ये आणि कोण होता तो माणूस असं म्हणते नुपूर. आणि आता तिला प्रश्न पडतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नुपूर बघते तिथे ताडी दिसते तिला. तर आता ताडी येते बघा प्रेक्षक सिल्वर कलरच्या गाडीकडे. तर आता तिथे नुपूरला खूपच धक्का बसलेला असतो. तर आता ताडी उघडते कारचा दरवाजा बघा प्रेक्षक हो. तर आता ती बॅग घेते ताडी आणि आता ती दरवाजा लावते गाडीचा. तर आता इथे ताडी बघते इकडे तिकडे कुणी आहे का म्हणून. तर आता ताडी आतमध्ये गेलेली असते ऑफिसमध्ये. आणि आता इथे नुपूरला मात्र अशक आलेला असतो की काय चाललंय ताडीचं म्हणून. तर आता ताडी मात्र ऑफिसमध्ये जाते. नुपूर खूप विचार करायला लागते. काय चाललंय का सागरिका मॅडमचं असं म्हणते ती. नक्कीच काहीतरी गडबड आहे. सागरिका मॅमने असं लपून छपून सगळं का केलं असतं असं म्हणते नुपूर. काय हा प्रकार बघायलाच हवा असं म्हणते ती. तर आता तिला आठवतं कसं एका माणसाला भेटलेली असते ताडी, त्याच्याकडून पैसे घेतलेले असतात हे आठवतं आता इथे नुपूरला. आणि सगळं फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय बघा प्रेक्षक
प्रेक्षक हो. कसं रात्रीच्या रात्री काय काय केलेलं असतं तायडीने म्हणून. मागच्या वेळेला माणसाकडून पण पैसे घेतले होते तायडीने. म्हणजे त्या पिशवीमध्ये कॅशच असेल का? मला यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. नेमकं एवढी सगळी कॅश ते लपवतायत कुठे हे मला लक्ष ठेवल्यावरच कळणार असं म्हणते नुपूर. तर आता तेवढ्यातच मल्हार आणि संजनाला दाखवले. तर आता इथे मल्हार जात असतो. तर आता संजना येते आणि त्याला आठ पडते. तर आता संजना पडते. संजना सावकाश असं म्हणतो मल्हार. आय एम सो सॉरी. मल्हार असं म्हणते संजना. मला दिसलंच नाही तू समोरून येतोस म्हणून. सो सॉरी असं म्हणते संजना. तुला लागलं नाही ना कुठे असं म्हणतो मल्हार. ओके असं म्हणतो मल्हार. तर तो जात असतो. तर आता संजना ड्रामा करायला लागते आ करून. काय झालं संजना अशी कशी पडलीस तू अचानक असं म्हणतो मल्हार. पाय मुरगळा माझा बहुतेक असं म्हणते संजना. व्हेरी पेनफुल. खूप दुखते असं म्हणते संजना. हात दे उठ असं म्हणतो मल्हार. तर आता इथे संजना उठते बघा प्रेक्षक हो. तर आता ती परत ड्रामा करायला लागते. खूप दुखते मल्हार. पेनिंग अ लॉट असं म्हणते ती. संजना ट्राय कर असं म्हणतो मल्हार. काय होणार नाही मी आहे ना तुझ्यासोबत. उठ उठ असं म्हणतो तो. तर आता इथे संजना हात देते. तर आता इथे ताडे बघा प्रेक्षक हो बॅग घेऊन आलेली असते. तर आता इथे ती बॅग घेऊन आलेली असते आपल्या केबिन मध्ये. तर आता नुपूर तिला फॉलो करत आतमध्ये आलेली असते. तर आता ताडे मात्र बॅग ठेवून थांबलेली असते. तर आता इथे नुपूर म्हणते त्या पिशवीमध्ये कॅश असेल तर त्या लपवण्याचा प्रयत्न नक्की करतील. आता बघू कुठे ठेवतायत त्या असं म्हणते आता नुपूर. तर आता इथे ताडी ड्रॉवर ओपन करते. तर आता ती दुसरा ड्रॉवर ओपन करते. तर आता तिला सुचतच नाही कुठे पैसे लपवायचे म्हणून. शे नीट काय दिसतच नाही आहे इथून असं म्हणते नुपूर. तेवढ्यातच आता इथे चहावाला आलेला असतो बघा प्रेक्षक तिथे चहा द्यायला. ए काय रे तू कशाला आला इथे? मी बोलवलं तुला असं म्हणते ताडी. सॉरी मॅडम असं म्हणतो तो. पिवणा नाही तर तो निघून जातो तिथून. तर आता नुपूर तिथेच लपलेली असते. तर आता नुपूर म्हणते अजय दादा एक मिनिट. काय मूड चांगला नाही आहे का असं म्हणते नुपूर. अचानक गेलं म्हणून ओरडल्या असं म्हणतो तो. काय काय करत होत्या त्या असं म्हणते नुपूर. काहीतरी शोधत होत्या पण जरा टेन्शन मध्ये आहेत असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणते आता नुपूर. काय शोधत असतील ह्या? म्हणजे कॅश नक्कीच केबिन मध्येच लपवत असतील पण कुठे तेच तर कळत नाहीये. पण मी त्यांचं पूर्ण केबिन चेक केलं काहीच नाही सापडलं तिथं असं म्हणते नुपूर. मग कुठे लपवत असतील असं म्हणते नुपूर. तर आता इथे ताडी कोणाला तरी फोनवरती बोलत असते बघा प्रेक्षक हो. आणि आता नुपूर मात्र बघत असते ताडी काय करते म्हणून. बॅग मध्ये कॅश आहे. आता कुठे लपवतायत बघूया असं म्हणते ती. तर आता इथे संजनाने मल्हारला दाखवले. सावकाश सावकाश असं म्हणतो मल्हार. तर आता इथे संजना म्हणते खूप दुखतंय मला चालता येत नाही असं म्हणते संजना. हळूहळू चल मी तुला नेतो असं म्हणतो मल्हार. तर आता परत ड्रामा करत असते संजना आ असं करत असते ती. संजना ट्राय तर कर असं म्हणतो मल्हार. खूप पेन होतंय मला नाही चालता येणार मल्हार असं म्हणते संजना. तू आतपर्यंत चल मग डॉक्टरला बोलवतो असं म्हणतो मल्हार. नाही 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 डॉक्टरांना नको असं म्हणते संजना. डॉक्टरांना बोलावं लागेल चालता येत नाही काहीतरी सिरियस असणार असं म्हणतो मल्हार. तर आता इथे संजना परत आ म्हणत असते. संजना असं म्हणतो मल्हार. आय डोंट थिंक मला चालायला जमेल असं म्हणते ती. सावकाश असं म्हणतो मल्हार. मला नाही चालता येते मला खूप दुखतंय असं म्हणते संजना. आता मग माझ्याकडे एकच उपाय मला तुला उचलून घ्यावं लागेल असं म्हणतो मल्हार. चल असं म्हणतो मल्हार आणि आता तो उचलणार असतो संजनाला. तेवढ्यात समोरून नुपूर येत असते. तर आता इथे संजना मुद्दाम जवळ जाते मल्हारच्या. सावकाश सावकाश असं म्हणतो मल्हार. तर आता इथे नुपूर येत असते बघा प्रेक्षक समोरून. तर आता इथे संजना आ आ आ म्हणत असते. तर आता इथे नुपूर बघते ते दोघांना एकत्र आलेलं. तर आता इथे मल्हार उचलतो संजनाला. बाप रे प्रेक्षक संजना किती जड आहे बघा प्रेक्षक आणि मल्हारने तिला उचललाय. नुपूरला मात्र आवडत नाही अजिबात. संजना मुद्दाम दाखवायला बघत राहते नुपूरकडे. तर आता इथे मल्हार वळतो. तर आता इथे मल्हार घेऊन जातो संजनाला तिच्या खोलीमध्ये. नुपूर मात्र हे सगळं बघत असते बघा प्रेक्षक लांब थांबून. तिला खूप जास्त वाईट वाटत असतं. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे मल्हार झोपायला आलेला असतो. तर आता इथे मल्हार अर्ध चक्रासन असं वगैरे वाचत असतो. तर आता तिथेच नुपूर असते आणि तिच्याकडे बघत असते ती. ओके असं म्हणून आता मल्हार योगासनं ट्राय करत असतो. नुपूर तिथेच थांबलेली असते. मल्हार आता बघत असतो तिच्याकडे. मल्हार मात्र योगा करत असतो आणि तिथेच नुपूर थांबलेली असते. खूप वैतागलेली असते ती. आई आई ग असं म्हणतो मल्हार. खूप चिडलेली असते नुपूर. आई आई ग नको 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 असं म्हणतो मल्हार. खरंच खूप अवघड आहे असं म्हणतो मल्हार. अवघड आहे आपलं शवासनच करूया फक्त असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर मात्र बघत असते तिच्याकडे आणि आता मल्हार पण बघतो तिच्याकडे. खूप चिडलेली असते नुपूर. काशी का बघतेस करणा काहीतरी पाठ दुखते माझी असं म्हणतो मल्हार. तर आता इथे नुपूरला खूप जास्त राग आलेला असतो. तर आता ती जाते बघा प्रेक्षक हो. तर आता ती कपाट उघडते. तर आता त्याला ती क्रीम देते. फेकते तिच्या अंगावर. बाप रे असं म्हणतो मल्हार. एवढा तिरस्कार. उचला ती टीप आणि तिला उचलून घेतला ना आता क्रीम उचला आणि लावा गपचूप असं म्हणते नुपूर. अशाने दुखणं वाढलं माझं असं म्हणतो मल्हार. कसं आहे ना चूक झाली ना तर परिणाम भोगावेच लागतात. तुम्ही चुकलात की नाही मग तुम्हीच भोगा. करताना लाज नाही वाटली ना तुम्हाला हा मग आता का रडताय असं म्हणते नुपूर. नुपूर अगं असं म्हणतो मल्हार. आय ग असं म्हणत असतो मल्हार. मला सांग काय भोगावं काय लागणार आणि माझी काय चूक आहे याच्यामध्ये. माझी काय चूक आहे असं म्हणतो मल्हार. कुठली चुकवा असं म्हणते नुपूर. तुम्हाला दुसरं काही जमलं नाही ना. तुम्हाला भोळेपणाची ऍक्टिंग खूप छान जमते. जाऊ दे मला ना तुमच्याशी काय बोलायचंच नाही असं म्हणते नुपूर. दिस इज नॉट फेअर हा मिसेस खानविलकर. माझी पाठ दुखते आणि तुम्ही असं वागताय माझ्या बरोबर असं म्हणतो मल्हार. काय गरज काय होती तिला उचलून घ्यायची असं म्हणते नुपूर. अरे काय अरे सांगा ना काय असं म्हणते नुपूर. तिला उचलून घेण्याची काय गरज होती. थोडासा आधार दिला असता तर भागलं असतं ना असं म्हणते नुपूर. कुणाचं असं म्हणतो मल्हार. अगं नाही तसं नाही म्हणजे अगं तिला धड चालता येत नव्हतं असं रस्त्यात सोडून जायचं होतं का तिला. आणि एक मिनिट असं म्हणतो मल्हार. तुला असं नाही झालं ना असं म्हणतो मल्हार. काय झालं नाही झालं ना सर
माझं सोडा, तुम्हाला सहन नाही झालं असं म्हणते नूपूर. न आता पाठ दुखते आणि मलम लावताय तुम्ही. करा करा, अजून नको त्या गोष्टी करा असं म्हणते नूपूरला. काय अर्थ आहे नूपूर सगळ्या सिच्युएशनला? फक्त एकच म्हण लागू पडते, चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतो मला. ऐक ऐक असं म्हणत असतो तो. कोण चोर असं म्हणते नूपूर. मी चोर? मला चोर म्हणताय तुम्ही असं म्हणते ती. नाही नाही, चोर कोणाला म्हणालात? कोण चोर कोण चोर असं म्हणते नूपूर. कोण चोर कोण? हा मी तुला चोर म्हणेन असं म्हणतो मल्हार. हे बघा, मला उगाच चिडू नका हा, मी आधीच सांगून ठेवते तुम्हाला असं म्हणते नूपूर. इकडे चिडवतोय तुला? माझी पाठ दुखतेय, त्यात डोळ्यातून आग ओततेस तू, असं वाटतंय तुम्हाला जाळून टाकशील ह्या आगीत असं म्हणतो तो. आई ऐक असं म्हणतो मल्हार. एकटा सहन करतोय सगळं, मला तुमच्याशी बोलायचंच नाही असं म्हणते नूपूर. तुम्ही सगळे पुरुष ना एकसारखेच असता, एक चान्स मिळाला की सगळं असं म्हणते नूपूर. तर आता मल्हार उभारतो. आई ऐक असं म्हणतो तो. सगळ्या पुरुषांना कशाला इन्व्हॉल्व करतेस ह्याच्यामध्ये? त्याने काय बिघडवलंय तुझं असं म्हणतो मल्हार. सगळं कळतंय मला असं म्हणते नूपूर. पण कोणाला काय दाखवायचंय की मी किती इनोसंट आहे, नाही ना असं म्हणते ती. मग तूच म्हणाली होतीस ना की नाटक करायचंय प्रेमाचं म्हणून असं म्हणतो मल्हार. नाटक करायचं म्हणते होते मी, पण तुम्ही नाटक हा एवढाच शब्द विसरलात, बाकी सगळं अगदी व्यवस्थित फॉलो केलं. काय गरज काय होती एवढी जवळ जायची असं म्हणते ती. आता इथे ताडी बसलेली असते आपल्या खोलीमध्ये. ताडीचे सगळेच व्यवहार एकदम परफेक्ट असतात असं म्हणून ती हसत असते सगळे पैसे घेऊन. उजेडातले व्यवहार सगळ्यांसमोर आणि रात्रीचे व्यवहार काळ्याकुट अंधारात असं म्हणते ताडी. नाही तर ती वास घेते ते सगळ्या पैशांचा. जो कोणी अंधारात येण्याचा प्रयत्न करेल त्याच्या नशिबात कायम अंधेराच पसरेल असं म्हणते ती. तर आता मल्हार उभारतो. अच्छा, हे कारण होय तुझ्या रागाचं असं म्हणतो मल्हार. म्हणून म्हणतेस तू माझ्याशी, म्हणून भांडतेस तू असं म्हणतो तो. आश्चर्य वाटण्यासारखं काय असं म्हणते नूपूर. हे कारण भांडण्यासारखं नाही आहे का असं म्हणते नूपूर. तुम्हाला काहीच वाटत नाही का हो असं म्हणते ती. तूच म्हणाली होतीस ना प्रेमाचं नाटक करा म्हणून असं म्हणतो मल्हार. नाटक करायचं म्हटले होते, त्यासाठी उचलायची गरज नव्हती असं म्हणते ती. काय असं म्हणतो मल्हार. जेलस होतेस असं म्हणतो मल्हार. तर आता नूपूरला राग येतो परत. तर आता इथे नूपूर निघून जात असते. तर आता इथे मल्हार तिचा हात पकडतो. खूप प्रेम असलं ना असंच होतं असं म्हणतो मल्हार. तर आता इथे ताडीला दाखवले परत ती आपले पैसे बघत असते. बिचारा मल्हार, त्याच्या मेहनतीच्या पैशांवरती सागरिक नावाची नागिन बसली असं म्हणते ताडी. आणि आता जोर जोरात हसत असते ताडी. काय नुकसान होतंय, किती नुकसान होतंय त्याला माहितच नाही असं म्हणते ताडी. कुठे पैसा जातोय, काय जातोय. तर आता हसायला लागते ताडी. त्यालाच काय कोणाला कधीच कळणार नाही असं म्हणते ताडी. तर आता ती पापी घेते त्या पैशांची. तर आता इथे मल्हार नूपूरला दाखवले. तर आता इथे नूपूरला ओढतो मल्हार. तर आता दोघेही बेडवरती पडतात, एकत्र पडतात दोघे बेडवरती. एवढा प्रेम करतेस माझ्यावर असं म्हणतो मल्हार. तर आता नूपूरकडे उत्तरच नसतं. कुणी सांगितलं तुम्हाला असं म्हणते नूपूर. असं काही नाही असं म्हणते ती. सांगायला कशाला हवं, जेव्हा खूप प्रेमात असतो ना तेव्हाच एवढी जेलसी होते असं म्हणतो. सिरियसली असं म्हणतो. गप्पा बसा मल्हार सर असं म्हणते नूपूर. पण मी सिरियसली बोलतोय. आता संजनाला इथे बोलवलं ना, तू तिचा जीव सुद्धा घेशील, काही सांगता येणार नाही असं म्हणतो. खरं खरं सांग असं म्हणतो मल्हार. ऐका प्रेम, खरं खरं सांग असं म्हणतो. असं म्हणत असतो तो. तर आता नूपूर म्हणते पाठीला क्रीम लावा असं वाटतंय, पाठीसकट डोक्यालाही लचक आली आहे, लावा लावा असं म्हणते ती. मला नाही लावताय, तूच लाव असं म्हणतो मल्हार. वा, आता मी का असं म्हणते नूपूर. तिच्यामुळे तुमचे हे कंबरडं मोडलंय, तिला जाऊन बोला ना, तिला सांगा क्रीम लावून द्यायला. तिच्या नाजूक हाताने तुम्हाला क्रीम लावून देईल, डोक्याला मसाज करून देईल, पायाला मसाज करून देईल. बोलवा ना तिला, बोलवा असं म्हणते नूपूर. बोलवणारच आहे तिला मी असं म्हणतो मल्हार. मग का नाही बोलवला तसं म्हणते नूपूर. बोलवलं असतं पण तिच्यावर माझं प्रेम नाही आहे ना असं म्हणतो मल्हार. आणि तुझ्यावर माझं प्रेम आहे आणि म्हणून तू माझ्यावर रुसून बसले, फुगून बसले. तिला कसं सांगू, तुझी आठवण जरी आली तरी मला खूप हलकं हलकं वाटतं असं म्हणतो तो. तुझ्याकडे बघितल्यानंतर मला आनंदी वाटतं, स्पर्श जरी केलं ना तरी अर्धी दुःख पळून जातात माझी असं म्हणतो मल्हार. आणखीन काही असं म्हणते नूपूर. हे असं म्हणून आता तो परत दाखवतो क्रीम. हे लाव ना प्लीज, लावल्याशिवाय मला बरं नाही वाटणार, खूप दुखतंय प्लीज असं म्हणतो मल्हार. हे बघ इथे दुखतंय असं म्हणतो मल्हार. तर आता इथे नूपूर लावत असते त्याला क्रीम. ऐका ऐका असं म्हणत असतो मल्हार. तर आता इथे नूपूर क्रीम लावते त्याला. तर आता मल्हारला खूप भारी वाटत असतं. बरं वाटतंय नूपूर असं म्हणतो मल्हार. तर आता बॅकग्राऊंड मध्ये तुझ्या सोबतीनेच टायटल ट्रॅकचं म्युझिक लावलंय. तर आता इथे मल्हार आणि नूपूर एकमेकांकडे बघत असतात. तर आता बघ इथे दोघे तरी काय काय येते, उंदीर आलाय असं म्हणून आता सगळेजण झाडे घेऊन आलेले असतात बघा प्रेक्षक. नूपूर, कोमल आणि ती हुंदीर हुंदीर असं म्हणून नाचत असतात. इथे नाही कुणी हुंदीर वगैरे असं म्हणते आता तायडी. इथे नाही हुंदीर, ते कोण आहे असं म्हणते ती. सोफ्याकडे बघते असं म्हणते नूपूर. अगं त्याची काय गरज नाही, मी बघते असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच नूपूर ओढते. तर आता त्यातनं खाली पैसे पडतात. तर आता मल्हार बघतच राहतो. तायडे, एवढे पैसे तुझ्याकडे, तुझ्या केबिन मध्ये असं म्हणतो मल्हार. चोर लपून बसलाय पण कुणाची तरी खरी चोरी सापडली असं म्हणते आता नूपूर. तर बघा प्रेक्षक, रिकॅप सुद्धा इथे संपतं. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षकांनी फीडबॅक द्यायचे असतील तर इथे कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही आम्हाला कळवू शकता आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.